हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आम्ही पण खूप मजेत. तर काल आम्ही गेलो होतो फन टू झू म्हणजे झूमध्ये. मग तिथं म्हणजे खूप चांगलं डेकोरेशन लागलेलं आहे, खूप छान आहे. लेकरांसाठी तर खूप खूप छान आहे. तिथं तुम्ही जाऊन खूप एन्जॉय करू शकता. एंट्री फी फक्त 100 रुपीज आहेत. तर इथं आम्ही एंट्री केली होती, तिकीट वगैरे काढलं होतं. तिथं आमचं शूट चालू झालं होतं. तर कसं वाटतो आहे शूट ते देखील नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर इथं फर्स्ट तुम्ही गेल्यावर फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला फुलांचं डेकोरेशन भेटतील. म्हणजे फुलं छान छान फुलं आहेत. त्याच्यानंतर झोपडी आहे, सेल्फी पॉईंट आहेत, फार सारे सेल्फी आहेत. तिथं चालू होते आमचे सेल्फीसुद्धा. तर इथं वेगळे लाईट ऑन. थंडी फार वाटत होती कारण का AC आहे. फुल काश्मीर थीम आहे, सेम काश्मीरवाणी वाटतं, गार वगैरे. तर इथं वेगळे इथं डायनोसॉर होतं, सॉरी मगर होती, क्रोकोडाईल होतं. बंकुनी बघून खूप असं डचकल्याने झालं. तर मग साईडला एक वेल मासा देखील होता पाण्यामध्ये, ते देखील खूप छान वाटत होता. तर इथं आम्ही चाललो होतं आत अजून. तर हे माणूस बघा कसं बघायला लागला आहे. त्यानंतर इथं काश्मीर थीमसारखं वगैरे बर्फ वगैरे होतं. तिथं वेगळे प्रकारचे नाही का असं प्राणी पक्षी लावलेले होते. आता या पक्षीला हे स्वाईन होतं. मग त्यानंतर इथं ह्या साईडला वाघ होतं, अजून तो गोरीला ते देखील होतं. त्याच्यामधनं हवा खूप अशी गार येत होती, थंडी वाजत होतं. त्यात मी ते नेटचा ड्रेस घातला तर अजूनच थंडी वाजत होती त्याच्यामध्ये. पण काश्मीर थीम होतं, एक नंबर थीम होतं. मी फर्स्ट टाईम असं पाहिले थीम, पण खूप भारी वाटलं. खूप एन्जॉय केले पोरांनी देखील. झोके खूप भारी आहेत. तुम्हाला बघायलाच भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग पूर्ण बघा, पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. तिथं मस्तपैकी सेल्फी पॉईंट आहे. तर भरपूर जण सेल्फी काढत होते. मस्त असं घर आहे, तिथं सेल्फी पॉईंट आहे. बाजूला डायनासॉरची थीम आहे. ते बाजूला ते परत छोटे असे हे प्राणी पक्षी. इथं हे बसलेला आपला मस्त पांडा झाल्यावरती आम्ही पुढं गेलो. तिथं परत हेच होतं, काश्मीर थीमचंच होतं, बर्फ वगैरे होतं सगळं. इथं पाणी होतं, पाण्याच्या इथं पण सेल्फी पॉईंट होतं. खूप छान, म्हणजे खूप छानच वाटत होतं. प्लीज सपोर्ट करा, लाईक करा. इथं पेंग्विन होतं, पाहू शकता तुम्ही. पेंग्विन होतं. पेंग्विनच्या तिथं पण सुद्धा पाण्यासाठी हे केलं. तर आता स्टार्टिंग म्हणून एवढी गर्दी नाही आहे, पण खूप गर्दी होणार आहे काश्मीर थीम पाहण्यासाठी, कारण का फर्स्ट टाईम हे लागलेले काश्मीर थीम. पण खूप भारी आहे, खूप मजा आली तिकडं जाऊन. आज स्टॉलसुद्धा आहेत वेगळे प्रकारचे खाण्याचे वगैरे, त्याशिवाय कपड्याचे, कानातल्याचे, खेळणीचे. तर इथं आपला बगिरा होता. बगिरा बघतोय बघा, किती डेंजर प्रकारे. बगिराकडे बघून भीती वाटते. तर आपण येतो इथं टायगर. ह्याच्यानंतर स्टार्ट होतो खूप ह्यांचा म्हणजे नाही का कधी न पाहिलेला पॉईंट. तर इथं होती मरमेड. तर इथं आम्ही बघत होतो मरमेड शो. तुम्ही पाहिले का कधी लाईव्ह मरमेड शो? तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर बघा इथं मरमेडचं शो चालू होतं. आम्ही गेल्यापासून खूप वेळ म्हणजे तिथंच घालवलं मरमेडच्या इथं. बघा इथं मरमेड शो चालू होतं आपलं. मरमेड बघा कशी डान्स करते, तुम्ही पाहू शकता पुढं ब्लॉगमध्ये. किती छान वाटते मरमेडचं. खूप जण मरमेडचंच बघत होते. मरमेडचं एक आकर्षक पॉईंट आहे त्यांचं. खूप छान वाटतो आहे मरमेडच्या इथं. मरमेड आहे ना, म्हणजे खूप भारी वाटत होतं मरमेड शो. कारण का फर्स्ट टाईम बघत होतं. TVत तर अनेकदा पाहिलेलं, पण लाईव्ह मरमेड फर्स्ट टाईम बघत होतो. तर तुम्ही पण नक्की जावा, नक्की एन्जॉय करा. तुमच्या लेकरांना घेऊन जावा. तुमची लेकरं खूप एन्जॉय करतील. जसे माझ्या लेकरांनी केले तसे तुमचे लेकरं देखील खूप एन्जॉय करतील. फॅमिलीसोबत जावा का. मरमेडचा शो चालू होतं इथं. इथं 2 मरमेड असतात, पण आम्ही गेलो तर एकच मरमेड होती, दुसरी मरमेड गेली होती वरती. तर बघा हे हार्टशिप कसं ह्याच्याने तयार करते, म्हणजे पाण्यामध्ये. किती छान मरमेड आहे बघा. खूप छान वाटत होतं मरमेड शो बघून. खूप एन्जॉय केलं आम्ही. तुम्ही देखील नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो, कमेंट करायला विसरू नका. मेहंदीच्या ब्लॉगला देखील सपोर्ट करा. प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, काळजी घ्या. बाय. तर इथं चालू झाली आतली शॉपिंग. तिथं बघा, पाहू शकता खेळणीची दुकानं आहेत वेगळे. तिथं खूप सारे खेळणी आहेत. पोरांचं चाललेलं हे घ्यायचं, ते घ्यायचं, हे घ्यायचं. मग इथं कपड्याचं शॉप.